नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र हो. भाग 3 मराठी पेपर क्रमांक 16 वाङ्मय प्रवाहाचं अध्ययन. या पेपरमध्ये तुम्हाला एका विशिष्ट वाङ्मय प्रकाराची माहिती घ्यावायची आहे किंवा एक विशिष्ट वाङ्मय प्रकार समजून घ्यावयाचा आहे. जसं की कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र हे जसे स्वतंत्र आणि स्वयंभू वाङ्मय प्रकार आहेत, तसंच एक ललित गद्यामधला एक उपप्रकार म्हणून किंवा गद्य प्रकारातला एक उपप्रकार म्हणून आपल्याला व्यक्तिचित्रण किंवा व्यक्तिचित्रे असा एक उपप्रकार वाङ्मय प्रकार जो आहे तो समजून घ्यावायचा आहे. आणि या वाङ्मय प्रकारातलं चरित्रात्मक एक शिवाजी विद्यापीठानं प्रकाशित केलेलं पुस्तक आपल्याला अभ्यासावयाचं आहे. आणि त्या दृष्टीनं पहिल्या टॉपिकच्याला अनुसरून आपण व्यक्तिचित्रण संकल्पना आणि स्वरूप, त्याच्या व्याख्या, व्यक्तिचित्रणाबाबत वेगवेगळ्या अभ्यासकांनी मांडलेली भूमिका, मतं याचा विचार करतो आहे. आणि नंतर आपल्याला पुढच्या दुसऱ्या टॉपिकपासून आपल्याला मुलखावेगळी माणसं ह्या व्यक्तिचित्रणांचा वेध घ्यावयाचा आहे. या पुस्तकातल्या व्यक्तिचित्रणाचा परिचय करून घ्यावयाचा आहे. तर वाङ्मय प्रकारामध्ये व्यक्तिरेखा, शब्दचित्र, स्वभावचित्र याच्यापेक्षा व्यक्तिचित्रण या शब्दालाच एक वेगळा अर्थ प्राप्त होतो आणि तो ध्वनित होताना दिसतो. म्हणून साहित्यातील व्यक्तिचित्रण या चित्रकलेतील व्यक्तिचित्रासारखं आपल्याला ते भासतात. म्हणजे चित्रकलेमध्ये जसं एखादं रंगरेषांच्या माध्यमातून एखादं चित्र प्रभावीरित्या आपल्या डोळ्याला भारावून टाकतं किंवा आपल्या डोळ्यात जसं भरतं, तसंच शब्दांच्या माध्यमातून एखादी व्यक्तिरेखा ज्या वेळेला आपल्याला डोळ्यासमोर आपल्या उभा राहते, त्यावेळेला त्या दोघांचं माध्यम जरी वेगवेगळं असलं तरी त्याच्यातून भाव व्यक्त होणं, त्याच्यातून माहिती मिळणं हा मुद्दा महत्त्वपूर्णरित्या ठरतो. म्हणून चित्रकला या माध्यमाला स्वतःच्या मर्यादा आहेत, पण साहित्यातील व्यक्तिचित्रांना त्याचा व्याप जो आहे तो तुलनेनं मोठा आहे, त्याचा आवाका मोठा आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी म्हटलेलं आहे, जुन्या महाकाव्यातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखेवरून जसं स्वतंत्र व्यक्तिचित्र रेखाटण्याची कल्पना कुणाला सुचणे असं शक्य आहे, आणि म्हणून व्यक्तिचित्रण हा चित्रकलेतील भाग किंवा व्यक्तिरेखेवरून चित्र रेखाटण्याची जी कल्पना आहे चित्रकलेतील जसा असावा तसंच त्याची आहे. म्हणून व्यक्तिचित्रण लेखना प्रकाराची निर्मिती चित्रकलेतून झाली नसून ती वाङ्मय अंतर्गत विकासाचाच तो एक भाग असू शकेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे विविध कलांची निर्मिती म्हणजे साधारणपणे महाभारतातील सुद्धा व्यक्तिरेखा काही रंगवलेल्या आहेत पूर्वी, अगदी पुराणातील व्यक्तिरेखा रंगवलेल्या आहेत. तसं अलीकडच्या काळातील ही व्यक्तिरेखा रंगवण्याची प्रथा फक्त अलीकडचीच आहे असं नाही, तर अगदी जुन्या काळापासून ही पद्धत एकंदरीत आहे. आणि म्हणून चित्रकलेशी आणि त्याचं जवळचं नातं कुठंतरी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पु ल देशपांडे यांनी या व्यक्तिरेखेच्या बाबतीमध्ये आपलं स्वतःचं मत व्यक्त करताना ते म्हणतात, जी व्यक्त होते ती व्यक्ती, आणि मग व्यक्त दोन प्रकारे ती व्यक्त होते. एक म्हणजे तिच्या बाह्यांगावरून आणि दुसरं म्हणजे तिच्या स्वभाव वैशिष्ट्यावरून किंवा अंतरंगावरून. म्हणजे बाह्यांग आणि अंतरंग याच्यातून ज्या वेळेला व्यक्तिरेखा साकार होते त्यावेळेला त्या व्यक्तिरेखेला एक वेगळ्या प्रकारची महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. म्हणून पु ल देशपांडेंनी या महत्त्वपूर्णरित्या या बाबतीत आपलं मत मांडलेलं आहे. म्हणजे व्यक्तीच्या अंतर्बाह्य दर्शनाला महत्त्व ते देतात. पु ल देशपांडेंनी तर सांगितलेलं आहे पुढच्या टप्प्यामध्ये किंवा त्यांनी तर पुढं असं आणखी अधिक स्पष्ट करताना त्यांनी म्हटलेलं आहे की व्यक्तिरेखांचं लेखन हे पोर्ट्रेट पेंटिंगसारखं असतं आणि पोर्ट्रेट ज्याचा आहे त्याची आणि त्याच्याबरोबर त्या काढणाऱ्या चित्रकालाची त्यातून जशी ओळख पडते तसं दर्शन नकळत जसं घडतं तसंच व्यक्तिचित्रणाच्या बाबतीमध्ये घडतं. व्यक्तिचित्रण रंगवणारी व्यक्तीसुद्धा किती मोठी आहे, किती ताकदीची आहे, कोणत्या भागातली आहे याचा अभ्यास त्या ठिकाणी करता येतो. आणि म्हणून व्यक्तिचित्र शब्दबद्ध करायचं आहे व त्या शब्दबद्ध करणाऱ्या व्यक्तीची ओळखसुद्धा व्यक्तिचित्रणातून पटायला हवी. म्हणून आपल्याला व्यक्ती आणि वल्ली पुस्तक अभ्यासल्यानंतर, पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर पुलंच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या जाणीवेचा, त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्व जडणघडणीचा सुद्धा काही अंशी परिचय आपल्याला होतो.
किंवा मानदेशी माणसं जर वाचू लागलो तर व्यंकटेश माडगूळकरांचं मानदेशच्या परिसरातलं त्यांचं इतर साहित्य याचाही परिचय आपल्याला एकंदरीत होतो. म्हणून व्यक्तिचित्रण या शब्दाला महत्त्व आहे, म्हणून त्याला आशय असं एका अर्थानं त्यांनी म्हटलं आहे. चित्र म्हणजे एक आशयाची अभिव्यक्ती असते म्हणावी असते. म्हणून व्यक्तिचित्रण हा शब्द आपणास एकाच वेळी साहित्य आणि चित्रशैलीच्या अनुभव प्रतीतून करणार आहे. आणि म्हणून लेखन प्रकाराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं आहे, साक्षात व्यक्ती उभा करणं प्रमुख हेतू जरी त्याच्यातला असला तरी त्या व्यक्तीचे स्वभाव, त्या व्यक्तीची बोलण्याची चालण्याची पद्धत, त्या व्यक्तीच्या त्या वातावरणातील त्याचं वावरणं, या सगळ्या वैशिष्ट्यांचा वेध त्या जाणीवेतून एकंदरीत स्पष्टरित्या आपल्याला समजून घेता येतो. आणि म्हणून व्यक्तिचित्रणाच्या बाबतीमध्ये अनेकांची मतं, अनेक मान्यवरांची मतं आपण समजून घ्यावं लागलेलो आहे. आणि ही या दृष्टीनं व्यक्तिमत्व चित्र संकल्पना समजून घेताना या मतांचा जाणीवपूर्वक विचार आपल्याला करून घेणं हे तितकंच एकंदरीत गरजेचं असलेलं आपल्याला दिसतं. डॉक्टर सदा कराडे यांनी व्यक्तिचित्रणाची व्याख्या करताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की व्यक्तिचित्रण म्हणजे व्यक्तिदर्शनाची संक्षिप्त आवृत्ती असते. काय त्यांनी अगदी मार्मिक सांगितलेलं आहे. म्हणजे व्यक्तिचित्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर त्याचं संक्षिप्त जीवनचरित्र जे आहे किंवा त्याचं व्यक्तिदर्शन जे आहे त्याचं संक्षिप्त आवृत्तीच असते. तर डॉक्टर वसंत कुबेर यांनी असं म्हटलेलं आहे की कोणत्याही निमित्तानं केवळ व्यक्ती उभी करण्याचा प्रमुख हेतू मनाशी धरला की प्रतीत झालेली व्यक्ती आणि व्यक्तिविशेष एकाच व्यक्तीच्या रूपात शब्दांच्या आधारानं थोडक्यात त्याचं वर्णन करून शक्यतो अंतर्बाह्य स्वरूपात वाचकांच्या डोळ्यासमोर साक्षात उभी करणं, म्हणून हा ललित लेखनातला एक प्रकार आहे. त्यांनी थोडं विस्तारानं, थोडंसं क्लिष्ट स्वरूपात म्हणण्यापेक्षा 4-5 गोष्टींचा एकत्रितच उल्लेख करून या व्यक्तिचित्रणाची व्याख्या डॉक्टर वसंत कुबेर यांनी केलेली आहे. आणि म्हणून तिलाही महत्त्वपूर्ण स्थान या ठिकाणी द्यायला काही हरकत नाही. त्यानंतर डॉक्टर ज्योत्स्ना आफळे यांनी व्यक्तिचित्रण लेखनामागची व्याख्या करताना असं सांगितलेलं आहे की व्यक्तीचं बाह्यांग आणि अंतरंग याचं शरीर दर्शन, म्हणजे त्याचं बाह्य स्वरूप म्हणजे त्याचं व्यक्तीचं असणाऱ्या शारीरिक वर्णन, अंतरंग म्हणजे त्याचं शरीर वर्णनाच्या स्वभाव, सवयी, लकबी, आचारविचार, कृती, भावना, त्यानंतर जीवनपट, जीवनातील समजदृष्टी, अनुभवविश्व, सुखदुःख, मानसिकता, सामाजिक स्थान, या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ज्या वेळेला चित्रित व्हायला लागतात की त्याच्या जीवनातलं यशापयश असेल, त्याच्या जीवनातले चढउतार असतील, कार्यकर्तृत्व असेल, नातेसंबंध असतील, त्याचं सांस्कृतिक पर्यावरण असेल, या सर्वांचा आलेख म्हणजे व्यक्तिचित्रण. म्हणजे अक्षरशः त्यांनी या डॉक्टर ज्योत्स्ना आफळे यांनी या व्यक्तिरेखेच्या बाबतीमधल्या जेवढ्या काही गोष्टी त्यांच्या नजरेस येतील तेवढ्या सगळ्या या व्याख्यामध्ये इत्थंभूतरित्या वर्णन केलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत. त्यामुळं व्यक्तिरेखेला एक स्वतःची अशी एक स्वतंत्र शैली असली पाहिजे आणि ती शैली ज्या वेळेला व्यक्त होते त्यावेळेला ती व्यक्तिरेखा या अर्थानं स्पष्ट होते. म्हणून काही नामांकित किंवा ठराविक लोकांनी आपल्या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाच्या प्रस्तावनेमधून असेल किंवा व्यक्तिचित्रणाच्या बाबतीमध्ये शोधनिबंधातून असेल किंवा ज्या वेळेला व्यक्तिरेखेच्या बाबतीमध्ये त्यांचं स्वतःचं मत प्रकटीकरण झालं असेल त्या वेळेला त्यांनी व्यक्तिचित्रणाच्या संदर्भात ज्या भूमिका मांडलेल्या आहेत, कोणी या अभ्यासकांनी किंवा या साहित्यिकांनी ज्यांनी स्वतः व्यक्तिचित्रणं रंगवलेली आहेत आणि ती व्यक्तिरेखा त्यांच्या गाजलेल्या आहेत किंवा लोकांच्यापर्यंत जाऊन त्या लोकांच्या हृदयाला भिडलेल्या आहेत, त्यांना भावलेल्या आहेत, अशा माणसांनी व्यक्तिरेखेच्या बाबतीमध्ये बोलणं आणि म्हणून म्हणजे व्यक्तिरेखा संकल्पना नेमक्या पद्धतीनं क्लिअर होणं, स्पष्ट होणं असंही एकंदरीत म्हणता येईल. म्हणून व्यक्तिचित्रणाच्या या व्याख्या आणि विशेष जे आहेत याची चर्चा ज्या वेळेला आपण करून घेतो त्यावेळेला सर्वसमावेशक मोजक्या शब्दामध्ये व्यक्तिरेखा म्हणजे काय, व्यक्तिचित्रण म्हणजे काय, तर कोणत्याही एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील जाणीवेच्या विशिष्ट आशयाचं सूक्ष्म निरीक्षणाच्या साह्यानं नेमकेपणानं त्याच्या बाह्यांगाचं आणि अंतरंगाचं केलेलं दर्शन किंवा वर्णन म्हणजे व्यक्तिरेखा. म्हणजे ते गद्य लेखनाच्या आधारे मांडणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून चित्र म्हणजे व्यक्तिरेखा होय. म्हणजे कोणतं चित्र, तर नेमकेपणानं अंतरंगाने बाह्यांग सूक्ष्म निरीक्षणाद्वारे ज्या वेळेला ते चित्रित केलेलं असतं त्यावेळेला व्यक्तिचित्रण म्हणजे काय नेमकेपणानं लक्षात येईल. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिचित्रण रेखाटायचं आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या सगळ्या भावभावना, त्या व्यक्तीचं जीवन
चरित्र, त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीच्या जाणीवा सगळ्या या ठिकाणी तिथं याव्या लागतात आणि त्या जर आल्या तर त्या व्यक्तिचित्रण खऱ्या अर्थानं आकर्षक रूपात तुम्हाला वाचता येतं किंवा समजून घेता येतं आणि म्हणून सूक्ष्म निरीक्षण शक्ती असणं गरजेचं आहे. म्हणून आता आपल्याला अनेकांच्या व्यक्तिरेखा येतं, म्हणजे मृत्यूचे महाचुंबन घेणारा महाकवी असं ज्या वेळेला प्रल्हाद केशवात्रे साने गुरुजींच्याकडं पाहताना म्हणतात, किंवा रामा मैलकुली असा एक माणूस ग्रामीण परिसरातला मजूर ज्या वेळेला भेटला व्यंकटेश माडगुळकरांना त्यावेळी त्याच्याकडवर त्याने निरीक्षण ते टाकलेले आहे. किंवा म.भ. भोसले यांनी सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्या कथा कादंबऱ्यातून सुद्धा व्यक्तिरेखेचा शोध एकंदरीत घेतलेला आहे. किंवा व.बा. बोधे यांनी तर गावाकडची माणसंच लिहिलेली आहेत. त्याच्यातल्या अनेक पार्वती काकी असेल, व्यंकटांना असेल, ही व्यक्तिरेखा हुबेहूब डोळ्यासमोर उभ्या केलेली आहेत. त्यांच्या संवाद, त्यांची वाक्यसुद्धा त्यांच्यातूनची टाकलेली आहेत आणि त्यामुळे त्याला एक वेगळी जाणीवपूर्वकता कुठंतरी प्राप्त झालेली असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून व्यक्तिचित्रण लिहिताना आता लेखकाकडं कोणते गुण असले पाहिजेत हाही मुद्दा या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे व्यक्तिचित्रण संकल्पना व स्वरूप ललित गद्यामधले आणि नंतर व्यक्तिचित्रण लेखकाचे गुण. हा व्यक्तिचित्रण लिहिणारा जो लेखक आहे किंवा जो व्यक्तिचित्रण उभा करणारा आहे, ज्यानं व्यक्तिचित्रण प्रभावीपणे मांडलेलं आहे, अशा या लेखकाकडं कोणते गुण असणं गरजेचं आहे. तर व्यक्तिचित्रण लिहिताना त्या लेखकाकडं प्रांजळपणा असला पाहिजे. हा पहिला गुण आहे, प्रांजळपणे. म्हणजे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा आकस असता कामा नये. म्हणजे वर्णव्यक्तीबद्दल लेखकाकडं उत्सुकता पाहिजे, ती व्यक्ती कशी आहे या अर्थानं. तितक्याच तटस्थपणे व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा त्यानं गौरव केला पाहिजे. म्हणजे व्यक्तीविषयी, वर्णव्यक्तीविषयी आदर व्यक्त करताना मूल्यमापन करणं बरोबर आहे, पण त्याचे गुणदोषही तितक्याच साधर्म्यपणे त्यांनी मांडलेले पाहिजेत. म्हणजे नुसते गुणच मांडले पाहिजेत असं नाही. तर मी परवा एक व्यक्तिचित्रण लिहिलं आणि ते एका पाक्षिकामध्ये ज्या वेळेला आलं त्यावेळेला ते व्यक्तिचित्रण अनेकांना आवडलं आणि म्हणून ते माझ्या स्वतःच्या मामावरती मी लिहिलं की त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं. आज 75 पार केलेली ही व्यक्ती अजूनसुद्धा ग्रामीण परिसरामध्ये सकाळी पहाटे उठते आणि संध्याकाळी लवकर झोपते. बैलांचा त्यांना असणारा नाद आणि कुटुंबाविषयी असणारी त्यांच्या मनातली ओढ आणि आस्था ह्या चित्रणातून, आणि मग त्यांना त्या शिवारातले त्यांचा हसत खेळत स्वभाव असल्यामुळं ते स्वतः चारित्र्याने व्यसन फार प्रभावीरित्या जपलं. त्यामुळे त्या व्यक्तीविषयी लिहावंसं वाटल्यामुळं लिहिताना त्या व्यक्तीच्या शब्दांचं, त्याकडे व्यक्ती ती बोलत कशी होती, त्यांची मांडणी कशी करत होती, किंवा त्यांना एखादा मुद्दा स्पष्टरित्या हसत खेळत मांडताना परिसरातली अशिक्षित अडाणी माणसं गप्पा मारत त्या आंब्याच्या झाडाखाली बसताना त्यांना त्यांनी वकील मामाच करून टाकलं. म्हणजे वकील असं त्याने म्हटलं, म्हणून त्याला त्या व्यक्तीचं मी नावच दिलेलं आहे, वकील मामा. म्हणजे हे का सांगतोय तर एखादं व्यक्तिरेखा लिहिण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती किंवा कुणी जर करत असेल तर त्यानं काही गोष्टी विचारात घेणं हे तितक्याच गरजेचं एकंदरीत आहे. आणि म्हणून लेखनाच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा तटस्थपणे त्या कार्यकर्त्यानं किंवा त्या लेखकानं त्या कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये घेतला पाहिजे. आणि म्हणून आदर व्यक्त करताना, मूल्यमापन करताना त्याचं चांगल्या वाईट गोष्टी, त्याचा स्वभाव, गुणवैशिष्ट्य सगळी त्याच्यात आली पाहिजे. आणि हे सगळं लिहिताना लेखकाकडं जसा प्रांजळपणा गरजेचा आहे तसं खिलाडू वृत्ती असली पाहिजे, खेळकर वृत्ती असली पाहिजे. वाङ्मयीनदृष्ट्या वाचकाकरिता व्यक्तिचित्रण हे अत्यंत मौल्यवान ठरतं आणि त्यामुळं तुम्ही या व्यक्तिरेखेकडे ज्या वेळेला या टप्प्यातून पाहता त्यावेळेला त्याला एक वेगळी जाणीवपूर्वकता प्राप्त होत असते. मराठी भाषेचा अभ्यास करताना किंवा मराठीचा अभ्यास करताना अनेक माणसं त्याच्यामध्ये लिहितात. डॉक्टर सदा कराडेंनी तर लिहिलेलंच आहे. यानंतर डॉक्टर गोमा पवार हे शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख, अगदी सुरुवातीचे माजी मराठी विभाग प्रमुख जे आहेत अलीकडच्या काळातले, आता ते दिवंगत झालेले आहेत, पण त्यांनी समीक्षेच्या बाबतीमध्ये अनेक अंगानं मांडणी ज्यावेळेला करताना ते काय म्हणतात बघा, आपल्याकडं व्यक्तिचित्रणाचा एक साचा ठरून गेला आहे. व्यक्तीच्या शरीराचं, तिच्या बोलण्या चालण्याचं, लखबीचं प्रत्येकाने वर्णन करायचं. त्या व्यक्तीच्या व्यक्तित्वाचा एखादा विशेष ठळकपणे अनेक प्रसंग चित्रणाच्याद्वारे वर्णन करायचा. त्या व्यक्तीचा दिनक्रम, आयुष्यक्रम उलगडून दाखवायचा आणि शेवटी सगळ्यात प्रसंगाला कळस ठरेल असा एखादा शेलका प्रसंग चित्रित करायचा. एवढंच व्यक्तिचित्रणाचं परिणामकारकता दिसते आपल्याला. पण इथं असं म्हणता येईल की लेखकानं अधिक लक्ष
त्या लेखन प्रकाराच्या रूपाकडं, रूपविशेषाकडं आणि निखळ कलात्मक व्यक्तिचित्रणाच्या शब्दबद्ध सामर्थ्याकडं त्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे त्याने अगदी अचूकपणे एखादं व्यक्तिचित्रण कसं मांडता येईल याविषयीच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट आणि क्लिअर स्वरूपात डॉक्टर गोमा पवार यांनी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. म्हणून व्यक्तिचित्रात व्यक्तीच्या व्यक्तित्वाच्या सर्व बाजू निदर्शनास केल्या जातात, निदर्शित केल्या जातात किंवा दिग्दर्शित केल्या जातात. एखाद्या स्वभावविशेष दाखवला जातो, प्रमुख कार्यावर प्रकाश टाकला जातो. व्यक्तिचित्रात एक व्यक्ती प्रमुख असल्यानं ती महत्त्वाची ठरते आणि त्या अंगानं त्याचा सगळ्या जाणीवा ज्या आहेत त्या आपल्याला पाहता येतील. म्हणजे मला वाटतंय की व्यक्तिचित्रणाच्या बाबतीमध्ये व्यक्तिचित्रण कसं असावं, व्यक्तिचित्रणाची मांडणी कशी असावी आणि व्यक्तिचित्रण म्हणजे नक्की काय या बाबतीतली प्रस्तावना आणि व्यक्तिचित्रणाच्या व्याख्या आणि वेगवेगळ्या अंगानं लोकांनी किंवा समीक्षकांनी त्याच्यावरती मांडलेली भूमिका या बाबतीमधलं संपूर्ण विवेचन जे आहे ते आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे किंवा समजून घेतलेलं आहे, व्याख्या समजून घेतलेली आहेत. कारण अनेक व्यक्तिरेखा आज आजूबाजूला आपल्यासुद्धा परिसरात दिसतात, आपल्याला वाचकांनासुद्धा दिसतात, पण त्या व्यक्तिरेखा मांडण्याची कला त्यांच्याकडे नसते किंवा लेखनाची आवड, लेखन करण्याची कला ज्या वेळेला एखाद्यानं समजून घेतलेली असते त्यावेळेला त्याच्यातून ती भूमिका ते सातत्यानं मांडत जातात. आणि म्हणून व्यक्तिचित्रणाला स्वतंत्ररित्या महत्त्वाचं स्थान या वाङ्मय प्रकारामध्ये आहे. आणि त्या अंगानं व्यक्तिरेखेवर सविस्तर आपण चर्चा करूया, संकल्पनांनी सुरू. आता व्यक्तिरेखा लेखनाच्या पाठीमागच्या प्रेरणा पण आपण घेणार आहे, काही गुणविशेष घेणार आहे आणि मग हा टॉपिक जो आहे तो संपणार आहे. सविस्तररित्या ज्यावेळेला एखाद्या व्यक्तिरेखेची संपूर्ण रचनात्मक मांडणी आपल्या डोळ्यासमोर ज्यावेळेला आपण ठेवतो त्यावेळेला व्यक्तिरेखा म्हणजे काय नक्की एका अर्थानं कळतं. आणि म्हणून व्यक्तिविशेष म्हणून ज्या वेळेला तुम्ही व्यक्तिरेखेकडे पाहता किंवा एखाद्या माणसाकडे पाहता त्यावेळेला त्या माणसाचं व्यक्तिचित्रण किंवा त्या माणसाचं जीवनदर्शन, त्या माणसाचं स्वभावचित्रण पूर्ण शब्दबद्ध ज्या वेळेला केलं जाईल त्यावेळेला त्याला एक वेगळ्या प्रकारची कुठंतरी जाणीवपूर्वकता प्राप्त होईल असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून सर्व बाजू ज्या आहेत व्यक्तिरेखेच्या बाबतीमधल्या ज्या दिग्दर्शित ज्या वेळेला केल्या जातील त्यावेळेला त्याला एक स्वतंत्र विचारांची मांडणी या ठिकाणी करता येईल. म्हणून दिनक्रम, आयुष्यातल्या घटना, स्वभाववैशिष्ट्य किंवा एखादा महत्त्वपूर्ण प्रसंग ज्या वेळेला आपण व्यक्तीला ग्राह्य धरून ज्या वेळेला लिहायला लागतो त्यावेळेला निश्चितपणे ती एक चांगली आणि सुंदर अशी व्यक्तिरेखा कुठंतरी साकारली जाते आणि त्या व्यक्तिरेखेला एक नवं किनार कुठंतरी प्राप्त झालेली आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. आणि म्हणून व्यक्तिचित्रण निर्मिती ही अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून मराठी साहित्यामध्ये आत्तापर्यंत अनेक नामांकित व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या चित्रित झालेल्या आहेत, गाजलेल्या आहेत. आणि या ललित साहित्यातल्या किंवा ललित गद्यामधल्या या उपप्रकाराला व्यक्तिचित्रण या उपप्रकाराला अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. आता हा स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण वाङ्मय प्रकार का मानला जात नाही याविषयीचे विवेचन आपण वरती समजून एकंदरीत घेतलेलं आहे. तर मित्रहो, तुम्ही या व्यक्तिचित्रणाचा सखोल अभ्यास तुम्ही करा आणि व्यक्तिचित्रण म्हणजे काय याच्याविषयीचं विवेचन जरी या पहिल्या टॉपिकमध्ये येत असलं तरी अनेक व्यक्तिरेखा तुम्ही आज वाचू शकता. महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यामध्ये नामांकित ठरलेली व्यक्तिरेखा मी तुम्हाला वारंवार सांगतोय की वल्ली पु ल देशपांडेंचे रंगवलेल्या किंवा मानदेशी माणसं किंवा आता ही अलीकडच्या काळात मी नुकतीच वाचली ती सगळी वोबा बोधे यांची गावाकडची ही जी माणसं आहेत किंवा शिवाजी सावंतांनी व्यक्तिरेखा रंगवलेल्या आपल्या आजऱ्याच्या परिसरातल्या व्यक्तिरेखा रंगवलेल्या आहेत किंवा अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा याच्यामध्ये आहे निळू मांग नावाची व्यक्तिरेखा. म्हणजे एखादी व्यक्तिरेखा कशी भावते म्हणजे एखाद्या व्यक्तिरेखेला ग्राह्य धरून जरी फकीरा किंवा वारणेचा वाघ जरी कादंबऱ्या अण्णाभाऊ साठेंनी लिहिल्या असल्या विस्तारानं तरीसुद्धा त्याच्यातली एक त्या म्हणजे असणाऱ्या काय म्हणतो आपण फकीरा कादंबरीमध्ये फकीरावर जरी त्यांनी लिहिलं असलं तरी त्याच्यातली निळूबांग नावाची व्यक्तिरेखा त्याला सहाय्य करणारी कशी ठरते. आणि मग त्या व्यक्तिरेखेचं विवेचन
फार सुंदररित्या त्यांनी चित्रित केलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या छोट्या मोठ्या व्यक्तिरेखा, एक साधी एखादी व्यक्ती असते, मोठ्या एका नामांकित ठरलेल्या व्यक्तिरेखेला सुद्धा किंवा त्या कादंबरीतल्या नायकाला सुद्धा मदत करणारी, जवळीकतेनं त्याच्याजवळ पाहणारी किंवा त्याला त्याच्या दृष्टीनं त्याच्यापर्यंत पोचणारी अशी एक व्यक्तिरेखा रंगवणं हे सुद्धा कौशल्य त्या व्यक्तिचित्रलेखनाचं असतं. म्हणून अण्णाभाऊ साठेंची सुद्धा व्यक्तिरेखा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अनेकांनी व्यक्तिरेखा रंगवलेल्या आहेत. पुस्तकंही त्यांची अनेकांची महत्त्वपूर्णरित्या व्यक्तिचित्रणात्मक वाचनात या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला काही निवडक व्यक्तिरेखेंचा शोध आपण या ठिकाणी या पुस्तकातून, मुलखा वेगळी माणसं शिवाजी विद्यापीठानं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि ते अभ्यास करायचे. 15 ते 16 व्यक्तिरेखा तुम्हाला या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवायच्या आहेत. पण तत्पूर्वी आपल्याला अजून व्यक्तिरेखा निर्मितीमागच्या चित्रमागच्या प्रेरणा, त्याची वैशिष्ट्य आणि मग त्यानंतर ही संकल्पना सगळी स्पष्ट होईल आणि मग आपण पुढे जाणार आहे. उद्याच्या 2 तासाला याच्यावर आणखी सविस्तर आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत.